आज काय बनवतेस हे तू? आज मी धपाटे बनवते. धपाटे? हो, धपाटे. अच्छा. हा हा, म्हणजे ज्वारी बाजरीचं जे पीठ असतं ना, हा. त्याचे धपाटे खूप छान होतात. अच्छा. हा. तर तुम्हाला आवडतील ना? हा, मला आवडते ना. मग चला सुरू करूया रेसिपी. सुरू करूया, चला. काय पण काय प्रेक्षकांना साहित्य आधी थँक्यू बोलूया आपण. हो, थँक्यू बोलूया. हो, 100 सबस्क्रायबर आपले त्यांच्यामुळे पूर्ण झालेले आहेत. होय होय. आणि आपले व्हिडिओ पाहत आहेत, त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आभार आभार. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. हा, काय काय केलं घेतलेस ते हो, पहिलं दाखव. दाखवते ना. इथे बारीक चिरलेली कोथिंबीर आहे, हा. कांदा आहे बारीक चिरलेला, अहोनी चिरलेला बारीक कांदा, त्यानंतर चवीपुरतं मीठ, थोडंसं जिरं, इथे संडे मसाला घेतलाय, तिखट घेतलंय, थोडंसं हळद, आणि इथे ज्वारी, बाजरी आणि तांदूळ यांचं मिक्स पीठ आहे. आणि इथे पाणी आहे पहा. आणि इथे तळणीसाठी तेल असे भाजायचे आहेत तेलावरती. तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण हे सगळं मिश्रण एक करूया. सर्व मिश्रण आपण एक करून घेऊया. आता हे असं छोट्याशा भुकेसाठी, नाश्त्यासाठी हा पदार्थ खूप छान आहे, पारंपरिक आहे. हा, आई आपल्या बनवायच्या हा नाश्त्यासाठी. हो, पण आईंच्या हातची चव ही वेगळीच असायची, नाही का? कसं पातळ भिजवायचं असतं की भाकरीपेक्षा पातळ भिजवायचं. थालीपीठ आपण करतो ना, थालीपीठ, त्याच प्रकारे ही थालीपीठच आहेत. धपाटे म्हणजे थोडक्यात थालीपीठ. तर त्या पद्धतीने हे पीठ भिजवायचं. आणि केळीचं पान असेल ना, तर केळीच्या पानावरती हे थापायचं. नाहीतर मग प्लॅस्टिकची पिशवी असतेच ना आपल्याकडे, तिला तेल आणि थोडं पाणी लावून ते थापायचं. 5 भोकं पाडायची त्याच्यामध्ये, आणि तव्यावरती तेलावरती असं खमंग भाजून घ्यायचं. भाजून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये बघा, हे अगदी तळतात पण ना? हो, तळलेलं पण छान लागतं, पण आपण हेल्दी खातो, म्हणजे तेलकट पदार्थ आपण कमी खातो, म्हणून मग ते भाजून घेतो आपण. आणि बघा, ह्याच पद्धतीने कन्सिस्टन्सी आहे बघा. थोडं भाकरीच्या पिठापेक्षा जरा मऊ भिजवायचं, म्हणजे ते थापायला बरं. थापायला बरं पडतं आणि शिस्त पण चांगलं. आणि हे पौष्टिक आहे मेन म्हणजे, कारण यामध्ये ज्वारी आणि बाजरीचं पीठ आहे, कोथिंबीर आहे, कांदा आहे, सगळे काही हेल्दी इन्ग्रेडियंट आपण घातलेले आहेत. त्यामुळे हे हेल्दी आहे अगदी. आणि नाश्त्यासाठीच, किंवा कधी आपल्याला जेवणाचा कंटाळा आला रात्रीचा, भात आमटी खिचडी वगैरे तेच खाऊन कंटाळा आला, तर ह्या पद्धतीने आपण हे बनवू शकतो. तर अशा प्रकारे हे बघा, अशा प्रकारे पीठ भिजवून झालंय. आता ह्याचे हुंडे करूया आपण, गोळे करूया. म्हणजे थोडक्यात 3 थालीपीठं होतील ह्याची. मळून घ्यायचं हे चांगलं. तर या ठिकाणी पहा, मी ही एक प्लॅस्टिकची पिशवी स्वच्छ धुवून पुसून ठेवलेली आहे. खाली एक कापड घातलंय आणि प्लॅस्टिकची पिशवी ठेवली. आता त्याला आपण थोडंसं अगदी तेल लावून घेऊया, जेणेकरून आपल्याला थालीपीठं उचलायला त्रास होणार नाही. आणि हे असं सगळीकडे पसरवून घ्यायचं. त्यानंतर हा हुंडा घ्यायचा, आणि ऑलरेडी गॅस पेटवलेला आहे. भाकरीचा तवा या ठिकाणी ठेवलेला आहे, निर्लेपचा तवा नाहीये, भाकरीचा तवा ठेवलाय, थोडा गरम करायला ठेवलाय. आणि अशा प्रकारे हे पहा, अशा प्रकारे थोडं हाताला तेल लावून किंवा पाणी लावून ही थालीपीठं अशी करून घ्यायची. पातळ ठेवायची का थोडं जाड? मीडियम ठेवायची. भाकरी इतकी जाड पण नाही, पण पातळ पण नाही, अशी ठेवायची. नाही तर मग ती उलटताना त्रास होतो. उलटतात, पण आपला तवा भाकरीचा ठेवलाय ना, म्हणून. हे बघा, 2 3 4 5 भोकं पाडले. 4 कोणावर 4 आणि मध्ये मध्ये. आता हे उलटून आपण तव्यावर घेऊया. तर हे बघा, आधी मी तव्याला छान असं तेल लावून घेतलं, तेल पसरवून घेतलं अगदी थोडंच. आणि त्यानंतर हे थालीपीठ आहे ना,
ते तव्यावरती घातलं. तर ह्यामध्ये थोडं थोडं अगदी या भोकांमध्ये तेल सोडूया, म्हणजे ते जेणेकरून चांगलं शिजेल. आणि वरती झाकण ठेवूया. तुम्हाला आवडतात ना ही थालीपीठं? मला आणि हे खायची कशाबरोबर? ही दह्याबरोबर, टोमॅटो सॉस, लोणचं. अच्छा. आणि गॅस बारीक ठेवलाय. अच्छा. अगदी मंद गॅसवर ही भाजून घ्यायची चांगली खमंग. ओके. तुम्हाला 1-2 मिनिटात. ओके. तोपर्यंत पहा, हे मी दुसरं देखील या ठिकाणी थापून घेत आहे थालीपीठ. सगळीकडनं अगदी सारखं झालंय, कुठे जाड नाही कुठे पातळ नाही, सगळीकडून सारखं असं मी या ठिकाणी करून घेतलंय. आणि 5 भोकं पाडून घेतले. ओके. एक 1-1.5 मिनिट झालंय. आता आपण झाकण काढूया या ठिकाणी. हे बघा, हे बघा. आणि आता हे उलटून घेऊया या पद्धतीने. अच्छा. ओके. आणि खमंग भाजून घेऊया. थोडं तेल सोडायचं बाजूने, तेल किंवा तूप दोन्ही पण चालेल, पण आपण आता इथे या ठिकाणी तेल सोडतोय आणि जरा गॅस मोठा केलाय. अशा प्रकारे आपण ही सगळी थालीपीठं भाजून घेऊया. ओके. हे बघा, या ठिकाणी आपलं हे पहिलं जे थालीपीठ आहे ते आपण दुसऱ्यांदा उलटून घेऊया. बघा, छान खमंग असं भाजलंय आणि कमी तेलामध्ये केलंय. आपण तेलाचा वापर करतो पण खूप कमी करतो. बघा, अगदी हेल्दी आहे हे. हे बघा, असं भाजून घे. अशा प्रकारे पहा, हे झालंय ना आपलं थालीपीठ. छान असं खमंग भाजून झालेलं आहे. आता आपण दुसरं देखील, आणि म्हणजे उरलेली जी थालीपीठ आहे ती अशी भाजून घेऊया. ओके. सेम प्रोसिजर करायची. थोडं तेल टाकलंय मी, गॅस कमी केलाय, तेल पसरवून घेतलंय. त्यानंतर हे जे थालीपीठ आहे ते घालून घेतलंय. आणि 2 मिनिटं थांबूया. तर हे बघा, दुसरं देखील अशा प्रकारे भाजून झालंय. थोडं तेल सोडायचं बाजूने. आणि गॅस वाढवायचा जरा. तर प्रेक्षकांनो, हे आपले सुंदर असे धपाटे म्हणजेच थोडक्यात थालीपीठ खमंग अशी तयार झालेली आहेत. या ठिकाणी दही ठेवलेलं आहे. दह्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, है ना? आवडते. तर हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा आपले मनापासून आभार. धन्यवाद.